कोल्हापूर पुरालेखागारमधील 2 कोटींवर ऐतिहासिक कागदपत्रांच्या सक्षम सुरक्षिततेसाठी शाहू सेना यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती सेना परीख पूल नूतनीकरण समिती पाठपुरावा करते आहे। सध्या बांधकाम सुरू असलेल्या करवीर तहसील कार्यालय आणि पुराभिलेखाचं प्रवेशद्वार नेहमीप्रमाणेच स्वतंत्र असावं अशी प्रमुख मागणी या संघटनांनी केली आहे। प्रवेशद्वार एकच ठेवल्यास वर्दळ आणि धुळीमुळे जुन्या दस्तऐवजांना धोका पोहोचण्याची शक्यता या संघटनांनी वर्तवली आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या वारसास्थळ इमारतीबाबत शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता दाखवावी यासह अन्य मागण्या विविध संघटनांच्या वतीनं करण्यात आलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या मागण्यांची दखल घेतली नाही तर दर सोमवारी किंवा मंगळवारी कोल्हापूर पुरालेखागार इथं 12 तासांचं अन्न पाणी त्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी दिलाय। यावेळी वैभवराज राजे भोसले, शुभम शिरहट्टी, राहुल चौधरी, फिरोज शेख, उदय लाड, सचिन पाटील, राजवर्धन यादव, धैर्यशील घाटगे यांच्यासह शाहू सेना यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती सेना परीख पूल नूतनीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते।